हे 10 दिवसाचं वेगळं. हां, आपले 3 वर्ष 10 दिवसाचं वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये क्लब त्यांनी 3 महिन्याच केलेलं आहे. ते बघा मी पकडलेलं बघा खालीवर काय करायचं. मोबाईल सायलेंट करून मोबाईल मला त्यांच्याकडे मोबाईल कोणचा आहे? माझा लोकोत्तर महाविहार चौका येथे 7 जुलै ते 16 जुलै या कालावधीमध्ये सामनेरांचं अंशकालीन शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. या शिबिरामध्ये जे कोणी सहभाग घेऊ इच्छितात त्यांनी अगोदर 10 दिवसामध्ये त्यांना काय शिकवलं जातं, काय त्यांच्या उपयोगाचं आहे, समाजाच्या काय उपयोगाचं आहे, या गोष्टीचं त्यांना एक कल्पना यावी म्हणून अंशकालीन सामनेरांचं 10 दिवसाचं शिबिर आयोजित केलं गेलेलं आहे. त्या शिबिरामधून त्यांना असं वाटलं की आपल्याला पुढचंही शिक्षण घेणे आवश्यक आहे, आपल्या कल्याणाचं आहे, समाजाच्या कल्याणाचं आहे. तर त्यासाठी सुद्धा त्यांना संधी वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्याचा जो वर्षावास असतो त्यामध्ये त्यांना संधी राहील. ते आपलं सामनेर प्रशिक्षण वर्षावासाच्या कालावधीमध्ये सुद्धा कंटिन्यू करू शकतील. त्यामध्ये सामनेर म्हणून ते राहू शकतील. तद्वतच जे कोणी लोकोत्तर महाविहार आंतरराष्ट्रीय भिक्षू प्रशिक्षण केंद्र यामध्ये सामनेर असतील, भिक्षू असतील, पूर्व दीक्षित झालेले ते सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपलं प्रशिक्षण या ठिकाणी घेऊ शकतील. जे कोणी प्रशिक्षण घेणारे आहेत त्यांना कसल्याही प्रकारची फीस किंवा कसल्याही प्रकारचा त्यांच्याकडून मोबदला घेतला जाणार नाही. कारण त्यांचं खाण्यापिण्याचं राहण्याचं सर्व जबाबदारी लोकोत्तरा चॅरिटेबल मिशन हे घेत आहे. तर त्यामुळे जे जे गरजू आहेत भिक्षू सामनेर त्यांनी या वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी यामध्ये नावनोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तद्वतच हे जे प्रशिक्षण आहे तर हे अत्यंत प्रशिक्षित झालेले किंवा विद्वान भिक्षू देशविदेशातील जे त्या देशामध्ये मान्यता पावलेले असे प्रकांड पंडित भिक्षू या ठिकाणी बोलावून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था लोकोत्तरा चॅरिटेबल मिशनने ही केलेली आहे. त्यामुळे जे काही वेगळ्या वेगळ्या प्रांतातील भिक्षू असतील, सामनेर असतील, भारत देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यामधून येणारे भिक्षू सामनेर असतील त्यांचे या ठिकाणी स्वागत असणार आहे. तर आपण या गोष्टीचा विचार करून ही गोष्ट ध्यानात घेऊन ही सूचना आपण लक्षात घ्यावी आणि ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी अत्यंत आनंदाने आणि प्रसन्न चित्ताने या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि सहभाग नोंदवावा ही सर्वांसाठी एक आव्हान आहे. धन्यवाद. या शिबिरामध्ये सहभाग घेऊ इच्छिणारे सामनेर भिक्षू आतापर्यंत 70 अधिक नावाची नोंदणी झालेली आहे. तर यामध्ये त्यांचं वय 18 वर्षापासून पुढे
ते 55 वर्षापर्यंत आपण त्याची वयोमर्यादा ठेवलेली आहे, याची नोंद घ्यावी.